अरे प्रल्हाद, ते दोघे बघ किती भांडत होते एकमेकांशी. यांचं भांडण मिटलं बघ. त्या बिया गावापासून दूर गेल्यावर ते दोघे एकमेकांशी किती छान वागायला लागले. खरंच ग. ओवी, प्रल्हाद, हे चला ना खेळायला जाऊया. चालेल, येतो, पण आधी घरी जाऊन मग येतो. ठीक आहे, तोपर्यंत मी चिंतामणी दगडाच्या पाया पडून येतो. ओवी, अगं हा सोमा एकदम कसं काय बदलला? आधी हा देव्याचं नाव घेतलं तरी रागवायचा, आता तर तिच्या चिंतामणी दगडाला पाय पडायला चाललाय. अरे गावातलं सगळीकडचंच वातावरण बदलतंय. त्या बिया गावातून गेल्या एवढा फरक पडणार असेल तर देवी जेव्हा त्या नष्ट करल तेव्हा किती फरक पडेल ना. होय ग, खरंच. देवी आई आपल्या पाठीशी राहिली तर आपल्या गावावर असं संकट परत कधीच येणार नाही. चल घरी जाऊया. नेमकं काय केलं की या बीजांचा समूळ नायनाट होईल? आम्हाला शक्य असलेले सगळे प्रयत्न करून झाले. आता केवळ प्रलय आणायचा बाकी आहे. परंतु त्याने आमच्या भक्तांना त्रास होईल. काय करता येईल? काही वाईट गोष्टी चांगल्या मार्गाने केलेल्या प्रयत्नांनी नष्ट होत नाहीत. कधी कधी वाईटाला वाईटानेच मारावे लागते देवी. स्वामी, हे बीज सहजपणे नष्ट होणार नाही याची तुम्हाला कल्पना होती, मग आम्हाला का नाही सांगितलं? आपण ती बीजे नष्ट करण्याच्या कामात गुंतून गेला होता. इतके उत्साही होता की आम्हाला काही बोलायला वेळच नाही दिलात. ठीक आहे, आम्ही दुसरा कोणताही विचार केला नसेल, परंतु आत्ता तरी सांगा की हा नक्की काय प्रकार आहे? कसं नष्ट करता येईल हे बीज? ह्याचं उत्तर सोपं आहे देवी. ही बीज पाताळातून आली आहेत आणि केवळ पाताळातील दाहच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, परंतु तो त्यांना नष्ट करू शकत नाही. म्हणजे कुठलीच चांगली ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, परंतु तीच त्याला नष्ट करू शकते. परंतु स्वामी, हे कसं करणार? आगामी काळात विश्वात असे काही बदल घडतील की कोणतीही गोष्ट संपूर्ण चांगली अथवा वाईट राहणार नाही. प्रत्येक चांगल्या गोष्टीत काहीतरी वाईट असेल आणि वाईटात चांगलं. इथेही असाच चांगल्या वाईटाचा संयोग घडवून आपण या बीजांचा नाश करू शकता. परंतु हे कसं साध्य करता येईल? हात पुढे करा देवी. हे पाताळ रत्न आहे देवी. असुरांनी आम्हाला भेट म्हणून दिले होते. हे रत्न आपल्या त्रिशूळासह वापरा. ह्यातून जी ऊर्जा निघेल ती या बीजांवर असलेलं सुरक्षेचं आवरण दूर करेल आणि आपल्या त्रिशूळाची ऊर्जा त्या बीजांचा नायनाट करेल.
आपण यशस्वी झालात देवी. बीज कायमची नष्ट झाली. अथक प्रयत्नांनंतर अखेर आमच्या मोहिमेला यश आलं. त्या बीजांचा समूळ नायनाट झाला. महादेवांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवला. आता गावावरचं संकट कायमचं दूर झालं. घरी गोडधोड करून आम्ही हा आनंद साजरा करणार आहोत. ओवीला आवडते अगदी तशीच खीर आम्ही बनवली. ती पाहून खुश होईल. आता उरलेला स्वयंपाक पटकन करायला हवा, म्हणजे ओवी आली की तिला वाढता येईल. आई राजा. ओवी आलीस तू, ये हातपाय धुवून घे आणि बस, मी तुला जेवायला वाढते. अगं गावात भांडणं सुरू झाली आहेत. भांडणं सुरू झाली आहेत? पण हे कसं शक्य आहे? अगं हो, समदा गाव पुन्हा एकमेकांशी भांडायला लागले. पण आज कशी भांडणं होती? ती तर परवा होऊन गेली ना. परवा नाही ग, परवा असं काहीच झालं नव्हतं. आज पहिल्यांदा गावात एवढं मोठं भांडण झालंय. अगं तू काय बोलतेस हे? परवा भांडणं होऊन गेली आहेत ना. तू माझ्याकडे आली मी होतीस घाबरून. अगं काय बोलती हाय साई राजा? मी कधी तुझ्याकडे आले होते? हे बघ, तुला काही मदत करायची नसेल तर तू करू नकोस. मी जाते, बघते काहीतरी. हे नक्की काय चाललंय? आम्ही गावातील सगळी बीज नष्ट केली होती. आता गाव शांत व्हायला हवा होता. पुन्हा भांडणं सुरू झाली. ओवीला देखील परवाचं काही आठवत नाहीये, काहीच माहित नाहीये असं म्हणतीये. हा नक्की काय प्रकार आहे बघायलाच हवा. तू जाई, तू कुठे होतीस? तू एकदा बी का आली नाहीस? गावातले समदे लोक एकमेकांशी किती भांडतात बघ ना. थांबव ना त्यांना, माझं ऐकत नाहीयेत ते. आता तूच काहीतरी कर ना. हे नक्की काय घडतंय? या आधीही असंच घडलं होतं. तेव्हा आम्ही येऊन ती सारी बीज नष्ट केली, गावातली भांडणं थांबवली. आता पुन्हा तेच? हे कसं शक्य आहे? देवी ऐकर ना ग काहीतरी. आता तूच हे थांबवू शकतेस. काळजी करू नको. आता आम्ही आलोय ना, आम्ही बघतो. थांबा, शांत व्हा सगळे. हे काय चाललंय तुमचं? तुम्ही पुन्हा का भांडायला लागले? आम्ही तुम्हाला समजावलं होतं ना की भांडण करून काहीही मिळणार नाहीये. सांगितलं होतं. तुम्ही आपापसातले वाद देखील मिटवले होते. हे सगळं परवाच घडून गेलं होतं. तरी देखील तुम्ही त्याच मुद्द्यावर पुन्हा भांडताय. आता समोरचा म्हणून विचित्र वागल्यावर आम्ही का म्हणून ऐकून घ्यायचं वय? वय वय हे बी खरंय. गावात तू नव्हतीस तेव्हा समदे गाव शांत होतं.
तुळजाईमुळंच गावातलं वातावरण बिघडलंय आणि हिच्याचमुळं गावातले लोक एकमेकांची वैरी झाल्यात. हो, बरोबर आहे तुळजाईमुळे झालं सगळं. हिच्यामुळे झालं सगळं. अरे अरे थांबा, ऐका. अरे ऐका, हिच्यामुळे झालं सगळं. अरे काय बोलताय? अरे तुळजाई आहे ती, हिच्यामुळे परिस्थिती कशी बिघडल? देवी आहे ती, अरे तुमची सगळ्यांची काळजी आहे तिला. अरे गावातल्या लोकांसाठी ती किती दिव्यातनं पार पडली आहे हे ठाव आहे का तुम्हाला? नाही सदू म्हणतोय तेच योग्य आहे. तुळजामुळे समज बिघडलंय. या तुझ्यामुळे झालंय, हिच्यामुळे झालं सगळं. हे सारं आधी झालेलं आहे, हे परत का घडतंय? बीजांचा नाश करून आम्ही ह्या संकटावर विजय मिळवला, तरीही गावातली भांडणं पुन्हा कशी सुरू झाली? गावकरी आमच्यावर एवढे नाराज कसे? हे नक्की काय घडतंय? हे नक्की काय घडतंय? ती बीजं आम्ही स्वतः नष्ट केली होती. गावातलं सगळं विष बाहेर काढून टाकलं होतं. गावात आनंदी प्रसन्न वातावरण झालं होतं. आम्ही ते स्वतः पाहिलं होतं. ओवीनेही ते सगळं स्वतः पाहून आनंद व्यक्त केला होता. आणि आता परत पहिल्यासारखी तक्रार घेऊन ती आली. आम्ही स्वतः गावातलं वातावरण पुन्हा बिघडलेलं पाहतोय. हे नक्की काय घडतंय? आधी घडून गेलेल्या घटना तंतोतंत तशाच पुन्हा का घडतायत? ओवी, ओवी, कुठं आहेस तू? आई राजा, ओवी कुठं आहे? ह्याच्याकडूनही आम्हाला कुठल्या तरी अशुभाची चाहूल का लागते? मला सांग, हे तू कुठून आणि कसं आणलंस? अगं मावशीने दिलं, तुला सांगितलं होतं ना. माझी लांबची मावशी घरी आली आहे. मला ते समज माहिती आहे. हे मीच तुझ्याकडे मागितलं होतं आणि तू मला ते दिलं बी होतंस. मी दिलं होतं? कधी? परवाच दिलं होतंस तू. अगं असं काय करतेस आई राजा? परवा कसं देईल मी तुला? हे तर मला थोड्या वेळापूर्वीच मावशीने दिलंय. माझी गंमत करतेस ना? अरे नाही, मी आज तुझ्याकडनं घेतलं होतं. आपलं हे बी बोलणं झालं होतं तेव्हा. नाही ग, आपलं काहीच बोलणं झालं नव्हतं. तू आता हे समजा सांगतेस आणि मावशीने मला आज दिलंय हे. अरे पण आई राजा, तुला हवं असेल तर घे, मी देतो काढून. येतो मी. हे नक्की काय घडतंय? परवा होऊन गेलेली गोष्ट प्रल्हादला का आठवत नाहीये? हे सारं घडून गेल्याचं आम्हाला माहिती आहे, पण तरीही प्रल्हाद आणि ओवी यांना असं वाटत नाहीये. असं का होत असेल? आमची काही गफलत होते का? आम्ही ही सगळी बीजं तर नष्ट केली होती, मग ती परत कशी आली? प्रत्येक घरात पुन्हा ते बीज आले आणि ती नुसती परत आली नाही, तर पुन्हा तेच घडतंय जे आधी घडलं होतं. पण ह्यावर अधिक विचार करून चालणार नाही. आम्हाला पुन्हा आमच्या भक्तांना साथ घालून ती बीजं नष्ट करावीच लागतील.
हा वृक्ष तुळजापुराच्या घराघरात आहे. ही बीजं आपल्याला संपूर्ण गावातून शोधून आणायची आणि त्याचा नाश करायचा. आम्ही ही बीजं पुन्हा मोठ्या प्रयत्नांनी नष्ट केली, तरीही पुन्हा पुन्हा हेच घडतंय. काय कारण असावं त्यामागे? काळाच्या ह्या कोणत्या विवरात अडकलो आहोत आम्ही? हे पुन्हा पुन्हा का घडतंय? ही बीजांची शक्ती आहे की आणखी काही? ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय मार्ग असेल? देवी, देवी काय झालं? आपण अस्वस्थ दिसताय. काय करावं आम्हाला काहीच कळत नाहीये पद्महंस. आम्ही आमच्या प्रिय आणि विश्वासू भक्तांकडे एक मोठी कामगिरी सोपवली होती. गावातली परिस्थिती बिघडवून टाकणाऱ्या त्या विषारी वृक्षाची बीजं अनेकदा नष्ट केली. मात्र गावातील परिस्थिती पुन्हा तशीच आहे. सातत्याने तीच भांडणं घडतायत. पुन्हा पुन्हा काळाच्या या कोणत्या विळख्यात अडकलोय आम्ही? देवी, तुम्ही सांगताय त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. पण आपण जी गावात भांडणं आणि गोंधळ झाल्याची घटना सांगताय ते आज पहिल्यांदाच घडलंय. या अगोदर तर असं झाल्याचं मला आठवत नाही. असं बाकी सगळ्यांना वाटतंय पद्मा, परंतु आम्हाला माहितीये हे पुन्हा पुन्हा होतंय. काळ पुढे सरकतच नाहीये. सातत्याने एकच गोष्ट वारंवार पुन्हा घडतेय. देवी, मला क्षमा करा, पण तुम्ही काय सांगताय ते मला खरंच कळत नाहीये. कदाचित देवी, या घटना तुम्ही स्वप्नात अगोदर पाहिल्या होत्या आणि आज प्रत्यक्षात त्या पहिल्यांदाच घडतायत, असं सुद्धा असू शकतं ना? म्हणजे आम्हाला कोणतीही गोष्ट कळत नाहीये. जे काही समजतंय ते केवळ तुला समजतंय. गेले काही दिवस सातत्याने एकाच प्रकारच्या घटना घडतायत. ते आमचं स्वप्न वाटतंय तुला? ऐकून घ्यायचं नसेल तर तसं सांग. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पद्मा. क्षमा करा देवी, तुमचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. किंवा कदाचित मला जे म्हणायचंय ते मला तुमच्यापर्यंत नीट पोहोचवता आलं नसेल, किंवा तुम्ही जे म्हणताय ते मला नीट समजलं नसेल. मला खरंच क्षमा करा देवी.
खरं तर आम्ही तुझ्यावर निष्कारण रागावू. आमच्याही मनात खळबळ माजली, घुसमट होते आमची. हे नक्की काय घडतंय, कशामुळे घडतंय, काहीच समजत नाहीये. म्हणून आमचा राग होतोय. आता इथे आणखी काही काळ थांबलो तर आमचा संताप वाढेल. आम्हाला असं वाटतंय इथून दूर जाऊनच या गोष्टीचा शांतपणे विचार करायला हवा.